पुण्यात ही घटना घडली आहे, महाराष्ट्रातील पुणे शहरात. आणि ही गोष्ट आहे बरखास्त IAS अधिकारी पूजा खेडकर हिच्या घरात घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराची. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, कारण ही गोष्ट साधी चोरी नाही. ही गोष्ट आहे घरातल्या माणसांपासून विश्वासघाताची. पूजा खेडकर काही दिवसांपासून आधीच वादात होती आणि त्याच दरम्यान तिच्या पुण्यातील घरात ही घटना घडते. पूजाचे आईवडील घरी एकटेच होते. घरात एक नोकर होता, नेहमीचा, ओळखीचा, कोणालाही संशय येणार नाही असा. मात्र त्या दिवशी जे घडलं ते कोणालाही धक्का देणारं होतं. पूजा खेडकरचा आरोप आहे की त्या नोकराने तिच्या आईवडिलांना नशिली औषधं दिली. हो, जेवणातून किंवा पाण्यातून. आईवडील हळूहळू बेशुद्ध पडले आणि त्यानंतर घरात चोरी झाली. दागिने, रोख रक्कम, महत्त्वाच्या वस्तू, सगळं हात साफ. आता इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो. घरात CCTV होते, मात्र ते त्यावेळी बंद होते. का बंद होते? कोण बंद केलं? चोरीच्या वेळी CCTV बंद असणं साधी गोष्ट नाही. यामुळेच पोलीस संशयात येतात. पूजा खेडकर पोलीस ठाण्यात तक्रार करते आणि तपास सुरू होतो. पोलिसांना घरातील नोकरावर संशय जातो, कारण घराबाहेरून कोणी जबरदस्तीने आत आलेलं नव्हतं. म्हणजेच हा प्रकार आतूनच घडलेला होता. आता पुणे पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. नशिली औषधं कुठून आली, CCTV नेमकं का बंद होतं आणि चोरी आधीपासून प्लॅन केलेली होती का, हे सगळे प्रश्न आता उघड होत आहेत. आणि इथेच गोष्ट अजून गंभीर होते, कारण हा प्रकार सामान्य घरातला नाही. ही घटना एक बरखास्त IAS अधिकाऱ्याच्या घरात घडलेली आहे. आता प्रश्न असा आहे, घरातल्या माणसावर विश्वास ठेवायचा की नाही? आणि CCTV बंद असणं हा निव्वळ योगायोग आहे का, की यामागे काही वेगळाच खेळ आहे? तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.